बालक पारायण उपक्रम कथारूप श्री गजानन महाराज अध्याय 10वा निरूपण श्री मोहन वराड पांडे नागपूर अभिवाचन सौ मेधा वराड पांडे. नमस्कार माझ्या बालमित्रांनो, सर्वांना माझा जय गजानन. तर आज आपण वाचणार आहात अध्याय 10वा आणि तो वाचण्यापूर्वी काय आहे त्या अध्यायात हे मी नेहमीप्रमाणे तुम्हाला सांगणार. तयार आहात ना? पुनश्च पांडुरंगाला वंदन करून श्री दासगणू महाराजांनी अध्याय प्रारंभ केला आहे. आपल्या अमरावती शहरात त्यावेळी श्री आत्माराम भिकाजी देशपांडे या नावाचे एक मोठे अधिकारी होते. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात ते प्रांत अधिकारी या पदावर होते. राहायला सरकारी बंगला, सरकारी नोकर चाकर होते. हातात मोठा अधिकार होता, पण तरीही ते अत्यंत भाविक होते. श्री गजानन महाराजांवर त्यांची नितांत श्रद्धा होती. एकदा श्री गजानन महाराज अमरावतीला श्री आत्मारामजी देशपांडे यांचे घरी गेले. श्री महाराज आपल्या घरी आले हे पाहून श्री आत्मारामजी यांना खूप आनंद झाला. त्यांनी लगेच श्री महाराजांना नाना प्रकारची उटणी लावून मंगलस्नान घातले. विधिवत व श्रद्धापूर्वक महाराजांची पूजा केली. करवती काठी उमरेडचे नवीन धोतर महाराजांना नेसविले. कपाळी गंध लावले. गळ्यात हार घातला. त्या काळात ₹100 दक्षिणा अर्पण केली. नाना प्रकारचे नैवेद्य अर्पण केले. महाराजांना आरती केली महाराजांची. हा सर्व सोहळा बघण्यास अमरावतीतील अनेक भक्त श्री आत्मारामजींचे घरी आले होते. खूपच गर्दी झाली होती. प्रत्येकाला असं वाटत होतं की श्री गजानन महाराजांना आपल्या पण घरी न्यावं, आपणही त्यांची अशी पूजा करावी. पण फार कमी लोकांची अशी इच्छा पूर्ण होते, कारण श्री महाराजांनी आपल्या घरी यावं इतके पुण्यवान असायला हवे ना आपण. तेही भाग्यात हवं ना आपल्या. ते ज्यांच्यापाशी होते त्यांचेच घरी गेले महाराज. त्यावेळचे अमरावतीतील सुप्रसिद्ध वकील श्री गणेश श्रीकृष्ण खापर्डे पण आले होते तिथे. श्री खापर्डे वकिलांनी आपल्या वकिली व्यवसायात नेहमी सत्याचीच बाजू घेतली. एकही केस ते कधी हारले नाहीत. प्रचंड पैसा कमावला त्यांनी. अगदी ढिगाने पैसा कमावला, पण प्रामाणिकपणे, कधीही खोटेपणा न करता. त्यांना सर्व लोक दादासाहेब म्हणत. ते पण भाविक व श्रद्धावान होते. भक्त होते महाराजांचे. त्यांनी महाराजांना आपल्या घरी चलण्याची विनंती केली. गेले महाराज त्यांचे घरी. तिथे पण महाराजांची विधिवत पूजा झाली. या सर्व ठिकाणी एक श्री गणेश अप्पा नावाचे गरीब भक्त पण होते. गणेश अप्पाच्या बायकोचे नाव होते चंद्राबाई. तर चंद्राबाईंची खूप इच्छा होती आपणही महाराजांना आपल्या घरी न्यावे, आपणही त्यांची पूजा करावी. चंद्राबाई आपल्या पतीला म्हणाली, अहो श्री महाराजांना आपण आपल्याही घरी न्यायला हवे. बघा ना, तुम्ही करा ना त्यांना विनंती, आपलेही घर पवित्र होईल. गणेश अप्पा तिला म्हणाले, अगं वेळ लागलाय का तुला? त्यासाठी चांगला वशिला पण हवा. पहा ना, खापर्डे वकील इतके मोठे, तरी त्यांना किती श्रम पडले महाराजांना घरी न्यायला. उगाच भलता हट्ट करू नकोस. चंद्राबाई म्हणाल्या, मला हे पटतच नाही. माझे मन मला सांगते की महाराज येतील आपल्या घरी. तुम्ही नुसती विनंती तर करा त्यांना. अहो गरिबांवर विशेष प्रेम असतं संतांचं. पण गणेश अप्पांची हिंमत होत नव्हती. कशी विनंती करू आणि महाराज नाही म्हणाले तर? हे सर्व महाराजांनी बरोबर ओळखले. दुसऱ्याच्या मनातील गोष्टी महाराज सहज ओळखीत. महाराजांनीच गणेश अप्पांचा हात पकडला आणि महाराज म्हणाले, किती दूर आहे तुझं घर? सांग मला. मलाच असं वाटतंय की तुझ्या घरी यावं, काही वेळ बसावं. अरे जे मनात असेल ते बोलावं. कोणाची भीड मनात बाळगू नये. आता साक्षात महाराजच असं म्हणाले. खूप खूप आनंद झाला अप्पांना. तात्काळ त्यांनी महाराजांना आपल्या घरी नेले. खूप छान पूजा केली महाराजांची. आणि मित्रांनो, दक्षिणा म्हणून गणेश अप्पांनी आपला संसारच महाराजांची चरणी अर्पण केला.
कधीही साथ सोडली नाही त्यांनी महाराजांची. सतत सेवा केली महाराजांची. या सर्व पूजांमध्ये आणखी एक व्यक्ती कायम होती. त्या व्यक्तीचे नाव होते श्री बाळाभाऊ प्रभू. सर्वजण त्यांना बाळाभाऊ म्हणत. बाळाभाऊ मुंबईच्या पोस्ट ऑफिसमध्ये तार मास्तर होते. अत्यंत भाविक वृत्ती. श्री आत्मारामजींचे भाचे म्हणजे बहिणीचा मुलगा होते ते नवरात्रात सुट्टी घेऊन दरवर्षी आपल्या मामांकडे म्हणजे आत्मारामजींकडे येत असत. तर असेच ते नवरात्रात मामांकडे आले. त्याच दरम्यान महाराज अमरावतीला आले. खूप ठिकाणी महाराजांची पूजा झाली. या प्रत्येक पूजेला बाळाभाऊ हजर होते. बाळाभाऊंना तर ध्यासच लागला महाराजांचा. बाळाभाऊंना वाटायला लागले की या महाराजांचे चरण सोडून आपण कुठेच जाऊ नये. आतापर्यंत नोकरी केली, प्रपंच केला तो आता पुरे. हे सर्व नाशवंत आहे. महाराज म्हणजे अमृत, ते सोडून विष का प्यावं. म्हणून बाळाभाऊ सतत सर्व पूजांमध्ये हजर होते. काही दिवसांनी महाराज शेगावी परत आले. महाराजांसोबत बाळाभाऊसुद्धा होतेच. पण कृष्णाजींच्या मळ्यात न जाता मोठ्यांच्या मंदिरात आले. त्या मंदिराचे पूर्व दिशेला एक ओसाड जमीन होती. तिथे जाऊन महाराज बसले. आता हे कळलं कृष्णाजी पाटलांना. महाराजांनी आपला मळा सोडला हेही कळलं. लगेच कृष्णाजी धावत आले. महाराजांना नमस्कार केला आणि खाली मान घालून बसले कृष्णाजी. त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. रडून रडून त्यांचे वस्त्र ओले झाले. तेव्हा महाराज म्हणाले, अरे कृष्णा, कशाला इतका रडतोस? असं कोणतं दुःख झालं तुला? सांग बरं मला पटकन. त्यावर कृष्णाजींनी दोनही हात जोडले व महाराजांना म्हणाले, महाराज, माझ्या हातून असा कोणता अक्षम्य गुन्हा घडला? आपण माझा मळा का सोडला महाराज? आपण जिथे येऊन बसला आहात ती जागा देशमुखांच्या एका गटातील माणसाची आहे. इथे नका राहू. मळ्यात नसेल राहायचं तर माझ्या घरी चला महाराज. मला तुमच्याशिवाय काहीच नकोय महाराज. हळूहळू ही बातमी सर्व पाटील बंधूंना कळली होती. सर्वच धावत आले महाराजांकडे आणि आमच्या घरी चला असा आग्रह करू लागले. महाराज सर्वांना म्हणाले, हे बघा, मी या जागेवर बसलो ते तुमच्याच हितासाठी. कसे ते तुम्हाला नंतर कळेल. तुम्ही जमेदार लोक मागचा पुढचा विचार करतच नाही. हाच दोष आहे तुमचा. जा आता बंकटलालाला शोधून आणा. त्याचे घर सोडल्यावर तो नाही रागवला. अरे, माझी कृपा तुमच्यावर आहेच, ती कधीच कमी होणार नाही. मग बंकटलालही तेथे आले. सगळ्यांची समजूत घालायला लागले आणि म्हणाले, हे बघा, महाराजांच्या मर्जीविरुद्ध त्यांना कोठेही नेऊ नका. त्यांनी माझेही घर सोडलेच ना. आपण त्यांची बाळे आहोत हे लक्षात घ्या. ही जागा सखाराम आसोलकर यांची आहे. तोही स्वभावाने चांगला आहे, मनाचा उदार आहे. तो महाराजांसाठी थोडी जागा देईल. मग सखाराम आसोलकर यांनी जागा दिली. तिथे सर्वांनी मिळून महाराजांसाठी नवीन मठ बांधला. हा मठ बांधण्यासाठी श्री परशुराम बापू देशमुख आणि सावजी म्हणजे श्री विष्णूसा बाळकृष्णसा सावजी महाजन या दोघांनी विशेष मेहनत घेतली. नवीन मठात महाराज राहू लागले. महाराजांसोबत त्यांचे 4 निस्सीम भक्त पण राहू लागले. भास्कर पाटील, बाळाभाऊ, पितांबर आणि अमरावतीचे गणेशाप्पा. तसेच आणखी एक म्हणजे रामचंद्र गुरव. हे 5 भक्त म्हणजे जणू 5 पांडवच आणि महाराज म्हणजे जणू श्रीकृष्ण. असो, या 5 पांडवांपैकी बाळाभाऊ खरं तर सरकारी नोकरीत होते. पण त्यांना महाराजांचा ध्यास व लळा लागल्याने ते मुंबईला नोकरीसाठी जातच नव्हते. त्यांना विरक्ती आली होती. मुंबईचे त्यांचे घरून त्यांना सारखी पत्रे येत होती, पण बाळाभाऊ दाद देत नव्हते. त्यांचे महाराजांजवळ सारखे राहणे भास्कर पाटील यांना खटकत होते. ते एकदा महाराजांना म्हणाले, महाराज, हा बाळाभाऊ इथे पेढे खाण्यासाठी सोकावला आहे, म्हणून आपल्या घरी जायला तयार नाही. तुम्ही याला मार द्या आता.
मगच तो त्याचे घर जवळ करील. चांगला चापकाने फोडून काढल्याशिवाय हा इथून जाणार नाही. माकडाला काठीचा मार आवश्यक असतो. असे म्हणून भास्कर पाटलांनी एकदा बाळाभाऊला तिथून हाकलून लावले. बाळाभाऊ गेले, पण मग ते नोकरीचा राजीनामा देऊनच परत आले. त्याला पुन्हा आलेला बघून भास्कर काहीसे संतप्त झाले. बाळाभाऊला म्हणाले, का रे आम्हाला त्रास देतोस? जसा बैल लोचट असतो, हिरवा पाला बघून वारंवार हाकलून लावल्यावरही पुन्हा पुन्हा खायला येतो, तसेच झालंय तुझं. अरे, ज्याला खरोखरच विरक्ती आली आहे त्यानेच यावे इथे. भास्कर पाटलांचे हे अहंकारयुक्त बोलणे महाराजांना रुचले नाही. भास्करांचे अज्ञान दूर करायला काय केले असावे महाराजांनी? तर एका गृहस्थाच्या हातातील भली मोठी छत्री घेऊन महाराजांनी बाळाभाऊंना झोडपणे सुरू केले. इतके मारले महाराजांनी बाळाभाऊंना की ती छत्री तुटली. मग महाराजांनी एक जाड जूड भरीव बांबू घेऊन त्याने बाळाभाऊंना झोडपणे सुरू केले. महाराजांचा हा रुद्रावतार पाहून काही लोक पळून गेले मठातून, पण बाळाभाऊ तसेच पडले होते समर्थांचा मार खात. हा प्रकार पाहून मग भास्कर पाटील चिंतातूर झाले, पण महाराजांना थांबवण्याची त्यांची हिंमत होत नव्हती. महाराजांच्या हातातील ती काठी पण तुटली. मग महाराज लाथा बुक्यांनी तुडवू लागले बाळाभाऊंना. जसा कुंभार ओली माती पायांनी तुडवतो ना तसे. मग मात्र सगळे शिष्य तिथून पळाले. महाराजांच्या आवडीच्या मंडळींना बोलवावयाला. बंकटलाल, कृष्णाजी धावतच आले मठात, पण समर्थांचा हात धरण्याची त्यांची हिंमत होत नव्हती. मग बंकटलाल हिंमत करून भीतच महाराजांना म्हणाले, महाराज थांबवा आता बाळाभाऊंना मारणे. हा आपलाच भक्त आहे, नका तुडवू त्याला असे. महाराज हसून म्हणाले, अरे असे असंबद्ध का बोलता? मी बाळाभाऊला मारले नाही की तुडवले नाही, बघा तुम्हीच बाळाभाऊला निरखून. मग महाराज बाळाभाऊंना म्हणाले, उठ बाळा लवकर, या आलेल्या मंडळींना दाखव तुझं अंग, कुठे मारलं मी तुला? असं महाराज म्हणताच बाळाभाऊ उठून बसले. लोक त्याला निरखून पाहू लागले, पण बाळाभाऊंच्या शरीरावर कोठेच वळ उमटले नव्हते की कुठेही मारल्याच्या खुणा नव्हत्या. बाळाभाऊ आपल्याच आनंदात निमग्न होते. हे पाहून भास्करांना बाळाभाऊंचा अधिकार कळला. पुन्हा कधीच भास्कर बाळाभाऊंना वेडेवाकडे बोलले नाहीत. हा प्रकार पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. खरे सोने कस लावल्यावरच कळते. असो, आता पुढील कथा बघूया. बाळापूरला एक सुकलाल अग्रवाल नावाचे गृहस्थ होते. त्यांच्या गोठ्यातील एक गाय मोठी वाढ होती. ती रस्त्याने जाता येता मुला माणसांना शिंगाने मारीत असे. कोणत्याही दुकानात घुसून धान्याच्या टोपलीतील हवे तितके धान्य खात असे. राहिलेले सांडवून देत असे. तेला तुपाचे डबे आपल्या धक्क्याने सांडवत असे. सुकलालांनी घरी बांधून ठेवले तर ती दोरी तोडून पळून जात असे. गाय नव्हती ती, वाघीण होती, वाघीण. बाळापूरचे लोक कंटाळून गेले होते या गाईला. ते सुकलाला म्हणायला लागले, सुकलाल तू आता या तुझ्या गाईला खाटकाला विकून टाक, किंवा तूच तिला आता गोळी घालून मारून टाक. सुकलाल लोकांना म्हणाले, तुम्हीच मारून टाका तिला. मागे एकदा पठाण बंदुकीत गोळी भरून तिला मारण्यासाठी लपून बसला होता. ते त्या गाईला कसे कळले कोणास ठाऊक, पण ती पठाणाच्या मागून आली आणि आपल्या शिंगांनी तिने त्या पठाणाला उताणा पाडला. मी परगावी नेऊन सोडली तर ती पुन्हा बरोबर घरी आली. आता आणखी काय करू, तुम्हीच सांगा. लोक म्हणाले, आता एकच युक्ती आहे. शेगावीच्या गजानन महाराजांनी गोविंदबुवांचा द्वाड घोडा गरीब केला. तूही या गाईला कसेही करून शेगावी घेऊन जा. महाराजांनाच अर्पण कर ही द्वाड गाय, म्हणजे गाय अर्पण केल्याचे तुला पुण्य मिळेल आणि आपला त्रास बंद होईल. हा प्रस्ताव
सर्वांनाच आवडला. सर्वांनीच ठरवले की कसेही करून ही गाय आता शेगावी न्यायचीच. खूप प्रयत्न केले तिला धरण्याचे. शेवटी एका ग्राउंडवर हरळ कुंद्यांचा म्हणजे हरळीसारख्या दिसणाऱ्या गवताचा ढीग केला. त्याच्या बाजूला सरकी ठेवली. या वस्तू गायीच्या आवडीच्या. त्या खायला ती द्वाड गाय धावतच आली. मग लगेच 10-20 लोकांनी दोऱ्यांचे फास टाकून धरले त्या गाईला. साखळ दंडांनी बांधून तिला कसे तरी गाडीवर ठेवले आणि निघाले सर्वजण ती गाय महाराजांना अर्पण करायला शेगावी. पण काय आश्चर्य मित्रांनो, जसे जसे शेगाव जवळ येऊ लागले तसे तसे त्या गायीच्या स्वभावात फरक पडायला लागला. आणि जेव्हा ते सर्वजण शेगावी महाराजांसमोर आले तेव्हा ती गाय डोळ्यात पाणी आणून दीनपणे महाराजांकडे पाहू लागली. महाराज सर्वांना म्हणाले, अरे काय आहे तुमचा मूर्खपणा? या गाईला अशा यातना देणे बरे नव्हे. तुम्ही तर तिचे 4ही पाय बांधलेत. गळ्याला शिंगांना साखळ दंडांनी जखडले. हा बंदोबस्त वाघिणीला शोभतं, पण ही गाय म्हणजे अवघ्या जगाची माय आहे. तिला लगेच मोकळं करा. ती कोणालाही त्रास देणार नाही. पण त्या गायीचा आधीचा अनुभव पाहता तिला हात लावायला कोणीच धजावत नव्हते. सर्व मागे सरकायला लागले. मग महाराज समोर आले. त्यांनीच आपल्या पवित्र हाताने तिचे बंधने सोडविली. सर्व बंधनातून मुक्त झाल्यावर ती गाय स्वतःहून गाडीतून खाली उतरली. आपले समोरचे 2 पाय दुमडून तिने महाराजांना नमस्कार केला. महाराजांचे पाया पडली ती. आणि इतकेच नव्हे तर तिने आपली मान खाली घालून महाराजांभोवती 3 प्रदक्षिणा घातल्या आणि आपल्या जिभेने महाराजांचे चरण चाटू लागली. समर्थांची ही शक्ती बघून सर्वांना आश्चर्य वाटले. अरे, इतकी कशी गरीब झाली ही गाय? महाराज त्या गाईला म्हणाले, बाई, तू आता कोणालाही त्रास देऊ नकोस आणि या मठाला सोडून कुठे जाऊ पण नकोस. हे पाहून सर्वांनी महाराजांचा जय जयकार केला. बाळापूरची मंडळी बाळापूरला निघून गेली. मग गाय महाराजांचे मठातच राहिली. तिला कोणी कधीच बांधून ठेवले नाही. एखाद्या शहाण्या समजूतदार गायीचे सगळे गुण तिच्यात आपोआप आले. दासगणू महाराज म्हणतात, अजूनही तिची पुढची पिढी मठात नांदत आहे. जय गजानन. या अध्यायातील आता शेवटची कथा बघूया. कारंजा लाड येथील एक अतिश्रीमंत गृहस्थ होते. त्यांचे नाव होते लक्ष्मण घुडे. त्याला पोटाचा काहीतरी मोठा आजार झाला होता. सर्व डॉक्टरी उपाय करून झाले, पण गुण येत नव्हता. सर्व खर्च वाया गेला. त्यांनी शेगावच्या गजानन महाराजांची कीर्ती ऐकली होती. आपल्या पत्नीसह ते शेगावी आले. त्यांचा आजार इतका वाढला होता की त्यांना चालताही येत नव्हते. 2-3 त्यांना उचलून आणले होते. समर्थांना नमस्कार करण्याचेही त्राण नव्हते लक्ष्मण घुडे यांचे शरीरात. लक्ष्मण घुडे यांचे पत्नीने पदर पसरला महाराजांसमोर. म्हणाली, महाराज, मी आपली धर्मकन्या आहे दयाघना. माझ्या पतीची अवस्था आपण बघताय. त्यांच्या यातना दूर कराव्यात महाराज. माझ्या कुंकवाला टिकवा देवा. त्यावेळी महाराज आंबा खात होते. तोच आंबा फेकला महाराजांनी तिच्या अंगावर आणि म्हणाले, जा, हा आंबा खाऊ घाल त्याला. तू तर खरी पतीची सेवा करणारी आहेस. यापुढे महाराज काहीच बोलले नाहीत व आपली चिली ओढू लागले. मग भास्कर पाटील त्या लक्ष्मण घुडेच्या बायकोला म्हणाले, अहो बाई, आता इथे थांबू नका. आपल्या पतीला घेऊन कारंजाला जा. आंब्याचा जो प्रसाद समर्थांनी तुम्हाला दिला आहे तो खाऊ घाला त्यांना. त्यानेच तुमच्या पतीची व्याधी बरी होईल. त्या बाई आपल्या पतीला घेऊन कारंजाला आल्या. आपल्या पतीला तो महाराजांचा प्रसादी आंबा खाऊ घातला.
मग सगळे नातेवाईक विचारू लागले तिला, शेगावला काय झाले, महाराज काय म्हणाले वगैरे. मग त्या बाईंनी खरे तेच सांगितले की आपल्याला महाराजांनी आंब्याचा प्रसाद दिला, तो पतीला खाऊ घालायला सांगितला. मी तसे केले, त्यांना तो आज सकाळीच आंबा खाऊ घातला. मग मात्र सर्व नातेवाईक तिला टोचून बोलू लागले, अरे रे, हे काय केले तुम्ही? लक्ष्मणच्या व्याधीला तर आंबा कुपथ्य आहे. सर्व डॉक्टर हेच सांगतात. आता त्याची तब्येत आणखी खराब होणार. तूच तो खायला हवा होता. तुझे पुण्यपतीला मिळालेच असते ना. असे सर्वजण तिला दोष देऊ लागले. पण मित्रांनो, दुसरे दिवशी अघटित घडले. त्याला पातळ संडासला होऊन त्यातून पोटातील व्याधी निघून गेली. त्याचे पोट एकदम नरम झाले. बघता बघता लक्ष्मण पूर्ण बरे झाले. मग त्यांना वाटू लागले की महाराजांनी आपली व्याधी दूर केली. त्यांना एकदा आपल्या घरी आणून त्यांची पूजा करायला हवी. मग लक्ष्मण पुन्हा शेगावी आले. आपल्या घरी चला असा आग्रह समर्थांना करू लागले. त्यांचा आग्रह पाहून महाराज कारंजाला त्याचे घरी आले. तेव्हा महाराजांसोबत शंकर लोंढे, बाळाभाऊ आणि पितांबर ही भक्त मंडळी पण होती. लक्ष्मणाने महाराजांची पूजा केली, काही दक्षिणाही अर्पण केली आणि ते महाराजांना म्हणाले, माझ्याकडील सर्व संपत्ती आपलीच आहे, मी कोण देणार? असे म्हणत असले तरी काही रुपये दक्षिणा म्हणून महाराजांसमोर ठेवले होते. खरं म्हणजे लक्ष्मण घोडे फार श्रीमंत होते. त्यांची परीक्षा घ्यायला महाराज म्हणाले, लक्ष्मणा, तू म्हणतो तुझी सर्व संपत्ती माझी आहे, मग तू हे रुपये कुठून आणले? असा दांभिकपणा करू नकोस. तू आपले घरही मला दिले ना. मग सगळी कुलुपे उघड, फेकून देते रस्त्यावर. पण मग लक्ष्मण काहीच बोलले नाहीत. महाराज पुन्हा म्हणाले, तुझ्या तिजोरीचे दार उघड लक्ष्मणा. महाराजांनी आग्रह सुरू केला. पण लक्ष्मणांना वाटत होते की महाराज आपली सर्व संपत्ती घेतात की काय. भीतच लक्ष्मणांनी तिजोरीचे दार उघडले आणि तिजोरीच्या दारात स्वतः जाऊन बसले आणि महाराजांना म्हणाले, या महाराज, जितकी संपत्ती हवी तितकी घ्या. पण लक्ष्मणांचे ते बोलणे मनापासून नव्हते. त्यांना लोभ फार होता. महाराज सर्व संपत्ती घेतात की काय ही भीती पण वाटत होती. म्हणजेच त्यांचा विश्वास नव्हता महाराजांवर. महाराज तर कोणाच्याही मनातील पटकन ओळखीत असत. त्यांचा हा दांभिकपणा, खोटेपणा ओळखायला महाराजांना वेळ लागला नाही. अशा दांभिक भक्तांचा राग येतो समर्थांना. अशा दांभिक भक्तांचे घरी महाराज क्षणभरही थांबू शकत नव्हते. तडक बाहेर पडले महाराज. त्यांचेकडे न जेवता अक्षरशः उपाशी निघाले महाराज. खरं म्हणजे लक्ष्मणांच्या धनदौलतीची गरज नव्हती समर्थांना. ते तर वैराग्याचे सागर होते. पण लक्ष्मणाचे वागणे आणि बोलणे यातील फरक, त्याचा संपत्तीचा लोभ, महाराजांबद्दलचा अविश्वास याचा खूप राग आला महाराजांना. म्हणून ते रागारागात निघाले परत शेगावी जायला. जाता जाता महाराज रागाने लक्ष्मणाला म्हणाले, माझं करतोस ना, आता त्याची फळे पण भोग. त्याला आता माझा इलाज नाही. खरं म्हणजे तुझ्याजवळ जे आहे त्यापेक्षा दुप्पट तुला द्यायला मी आलो होतो, पण ते तुझ्या नशिबी नाही लक्ष्मणा. असे म्हणून महाराज निघून गेले. पुढे महाराजांची वाणी खरी ठरली. लक्ष्मणाचे नशिबाचे चक्र असे काही फिरले की 6 महिन्यात लक्ष्मणांची सर्व संपत्ती फस्त झाली. अक्षरशः भीक मागण्याची पाळी आली लक्ष्मणावर.
म्हणून मित्रांनो, दासगणू महाराज शेवटी म्हणतात की परमार्थात खोटेपणा, दांभिकपणा करू नये. हे लोकांना कळावं म्हणून हे सगळे समर्थांनी घडवून आणले. यातून आपण बोध घ्यावा. संपला इथे आपला 10वा अध्याय. आता आपण भेटू पुढील आठवड्यात अध्याय 11वा बघण्यासाठी. तोपर्यंत जय गजानन.